नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार याचीच मुळात राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात आणखी एक प्रश्न सातत्यानं भर घालतो आहे आणि थोडासा जिवारीही लागतो आहे, तो म्हणजे अजितदादांचा घात होता की अपघात होता हा मूळ प्रश्न. आणि त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे, अविश्वासाचं वातावरण आहे. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. अमोलजी, खूप खूप स्वागत. जय शिवराय. अमोलजी, आत्ता रोहित पवार म्हटले विलीनीकरण झाल्यानंतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष होणार होता. काय ठरलं होतं? या सगळ्या गोष्टींविषयी मी याआधीसुद्धा बोललो की जे काही ठरलं होतं हे आता पब्लिक डोमेनमध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. म्हणजे आज रोहितदादांनी जी गोष्ट सांगितली याआधीसुद्धा पब्लिक डोमेनमध्ये आलेली आहे आणि या चर्चा झाल्या होत्या की ही वस्तुस्थिती आहे, या चर्चा झाल्या होत्या. मी अगदी ठामपणे सांगतो आहे, कारण मला आठवतं आहे 16 मे, मी तारीख सांगतो, 16 मेला हा एक प्रवास, हा दादांबरोबर माझा बारामती ते पुणे हा एक प्रवास झाला होता. तिथून मी या प्रोसेसमध्ये 16 मेपासून मी या प्रोसेसमध्ये, आणि तोच दिवस तुम्हाला हवा असेल तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ती निवडणुकीची ती प्रचारसभा दादा संपवून आम्ही सोबत प्रवास केला होता. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे या ज्या टप्पे घडलेले आहेत, या ज्या 14 बैठका झालेल्या आहेत त्यातल्या 11 वेळा या जयंत पाटील साहेबांच्या घरी बैठका झाल्या वगैरे, ही सगळी वस्तुस्थिती आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे कालही आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं, ज्यांच्याशी चर्चा केली, दुर्दैवानं आज ते आपल्यात नाहीत. तर मग काय चर्चा झाली होती, कशासाठी झाली होती, या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यात काही हशील असं वाटत नाही. पण मग तुम्ही म्हणताय जयंत पाटलांच्या घरी झाली होती. जयंत पाटील हे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सध्याचे, अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नव्हते त्या बैठकीला? तर मला वाटतं हा प्रश्न आपण त्यांना विचारणं जास्त संयुक्तिक आहे, कारण यातले काही उपप्रश्न येतात. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पुणे असेल, सातारा असेल, म्हणजे काही प्रमाणात लातूर आणि सांगली वगळता जवळपास सगळ्याच इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारीसुद्धा, नेत्यांचे कुटुंबीयसुद्धा हे घड्याळाचं चिन्ह घेऊन लढत आहेत. म्हणजे अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाता भाभी पवार या घड्याळाच्या चिन्हावर लढतात. हर्षवर्धन पाटील जे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांची सुकन्या अंकिता पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढते. मग यांना एबी फॉर्म कोणी दिले हो? जर असे प्रदेशाध्यक्ष कुठले म्हणत असतील की आम्हाला कल्पना नाही, तर त्यांनी याचंही उत्तर द्यावं ना. एबी फॉर्मवर तर प्रदेशाध्यक्षांची सही असते. बरं, या नेत्यांचे किंवा यांच्या कुटुंबियांचे ऑफिशियल प्रवेशसुद्धा झालेले नाही आहेत, बरोबर? मग एबी फॉर्म कसे काय दिले तुम्ही? आणि एबी फॉर्मवर सही करताना हा प्रश्न विचारला नसेल प्रदेशाध्यक्षांनी? हे कोडं लोकांना पडतंय. नाही, खरं प्रश्न. दुसरं एक सांगतो महत्त्वाचं, सॉरी टू काट यू, पण एक फार महत्त्वाची गोष्ट, जुन्नर तालुका तुम्ही घ्या, माझा तालुका आहे. जुन्नर तालुक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला होती आणि अजितदादांच्या पक्षाचा उमेदवार हा 3ऱ्या क्रमांकावर होता. आणि सगळेच्या सगळे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत. मग हे कोडं पडलं नसेल का? आणि मग तुम्ही जेव्हा कोणी म्हणतं की या गोष्टीची कल्पना नाही, त्यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा, हा सुद्धा एक मोठा प्रश्न यातून तयार होतो. अगदी प्रदेशाध्यक्ष म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर जर निवडणूक लढवत असतील तर प्रदेशाध्यक्षांनी एबी फॉर्मवर सही करावी लागते. आणि प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे. सुनील तटकरे म्हणतात कोणता प्रस्तावच नव्हता, चर्चाच नव्हती, त्यामुळे मूळ प्रश्न तयार होतोय. मग असं जर असेल जसं तुम्ही सांगताय, आणि खरोखर आहे सह्या तर झाल्या होत्या, चिन्हावर तर लढले, सगळे लढले, जगाने बघितलं, आणि ते चिन्हावर लढले म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी सही केली होती. मग सुनील तटकरे खोटं बोलतायत का? मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. हा प्रश्न मी सांगण्याचा इतक्या मोठ्या नेत्यावर, म्हणजे आज नाही म्हटलं तरी तटकरे साहेब इतकी वर्ष हे समाजकारणात, राजकारणात आहेत. एका म्हणजे जिल्ह्यावर, रायगडसारखा एक जिल्हा, त्याच्यावर त्यांचं एक फार मोठं प्रभुत्व आहे, आणि असं असताना खासदार आहेत, शिवाय ते त्या पक्षाच्या प्रदेशात आहे. इतक्या मोठ्या नेत्यावर मी का बोलू? मी साधा प्रश्न विचारला आहे की जर इतका मोठा नेता म्हणत असेल की मला कल्पना नव्हती, तर मग एवढे सगळे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 33 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, यातल्या 30 जागा घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत. हे बघा. दुसरी गोष्ट त्याच्या पुढची सांगतो,
की मग त्यानंतर दादांच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर जे काही उमेदवार जे लढत होते यांच्यासाठी वोट अपीलचे जे व्हिडिओज होते, कारण प्रचार करणार नाही हे ठरलं होतं, पण वोट अपीलचे जे व्हिडिओ होते ते काढून बघा ना आपण कोणाचे व्हिडिओ आहेत. आज पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेली आहे, तर मग कोणाचे व्हिडिओ आहेत हे वोट अपीलसाठी? कोणी वोटसाठी अपील केले? उमेदवारांना विचारा तुम्ही कोणाला आधी फोन केले. जर ही सगळी वस्तुस्थिती एकीकडे ठेवली तर दुसरीकडे इतकं सिनियर नेतृत्व जर एखादं विधान करत असेल तर मला वाटतं मी उत्तर देण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारायला हवं. नाही, मूळ जो आपला प्रेक्षक आहे त्याला पडलेला प्रश्न आणि आम्हाला पडलेला प्रश्न तो म्हणजे जर वस्तुस्थिती मांडली जात नसेल आणि चुकीचं सांगितलं जात असेल तर ते का सांगितलं जात आहे, कुणाच्या सांगण्यावरून सांगितलं जात आहे, हा मूळ प्रश्न आहे. जर असं असेल तर कुणाच्या सांगण्यावरून केलं जातं हे, असं तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला पुन्हा हाच मुद्दा तोच आहे की ज्या प्रश्नांची उत्तरं ही मी देणं अपेक्षित आहे, तर मी ज्या गोष्टीचा भाग होतो ती गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. 14 बैठका झाल्या होत्या का? होय, 14 बैठका झाल्या होत्या. तारखेनुसार प्रत्येक बैठकीला कोण कोण उपस्थित होतं, त्या प्रत्येक बैठकीत काय काय ठरलं याच्या मिनिट्स शिवाय जिथं जिथे काही लोक नाकारतायत यांचे व्हिडिओ फुटेजेस सुद्धा आहेत ना, की ही या व्यक्ती किंवा हे नेते या ठिकाणी उपस्थित होते, ही बैठक झाली या तारखेला. मग हे सगळे जे पुरावे आहेत त्याविषयी मी बोलणं बरं, मग आता मला कारण त्याचा मी भाग आहे. अगदी ज्या निर्णय प्रक्रियेचा मी भाग नाही त्याविषयी मी कोणाला अगदी चला, ज्या बैठका झाल्या 14 बैठका झाल्या त्यातल्या साधारण 11 बैठकांना तुम्ही होतात. आपण 11 बैठकांना तुम्ही होता. 11 बैठकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण कोण उपस्थित होतं? नाही, यामध्ये दादांचं स्वतःचं ठाम म्हणणं आहे ना. जे दादांचं म्हणणं होतं यामध्ये दादांनी जे डिस्कशन झालं होतं यामध्ये योग्य वेळी मी सांगेन किंवा माझ्या पक्षातल्या इतर कोणाची चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी त्यांना माझा निर्णय हा कन्वे करेन. हे इतकं सोपं होतं. म्हणजे तुम्ही हेही बघा ना, 18 तारखेला पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचे अंतिम यादी ठरवण्यासाठी 18 जानेवारीला हे हर्षवर्धन पाटील साहेबांच्या घरी दादा आणि आम्ही जेवायला भेटलो होतो पुन्हा. त्यामुळे दादांचा जो एक दरारा होता, दादांची जी कमांड होती त्यानुसार दादांनी तो कदाचित निर्णय घेतला असेल. मुळात अजित पवार, सुनील तटकरे आणि तुमच्या पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांची एकत्रितपणे या 14 बैठकांपैकी एक तरी बैठक झाली? हो, झाली एक बैठक झाली. हो, मग तरी का नाकारताय? मी पुन्हा तुम्हाला तोच म्हणतो, हा प्रश्न समोर विचारायला हवा. तुमच्याकडून कोण चर्चेला होतं? आमच्याकडून सुप्रियाताई होत्या या चर्चेत. सुप्रियाताई चर्चेला होत्या. मग अशा वेळेला सुप्रियाताई ज्या वरिष्ठ नेत्या आहेत, म्हणजे शरद पवारांनंतर सर्वात मोठं नेतृत्व जर शरद पवार पक्षाचं कोणतं आहे तर ते सुप्रिया सुळे होत्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जर सर्वात मोठं नेतृत्व कोणी होतं तर ते अजित पवार होते. आणि त्या बैठकीला जर सुनील तटकरे उपस्थित असतील तर त्यानंतर जर नाकारलं जात असेल तर मुळात मग जे काळं बेरं किंवा अशा स्वरूपाची जी संशय व्यक्त केले जात आहे त्याला बळ मिळतं. आणि अशा संशयातून मुळात जी विश्वासार्हता आहे पक्षाची आणि नेतृत्वाची ती पणाला लागणार आहे. त्यामुळे कोणाला तरी स्पष्ट उत्तर द्यावं लागणार आहे या सगळ्यामध्ये. मग असं असताना सुप्रियाताई उघडपणे का नाही काही बोलत? नाही, मी तुम्हाला सुरुवातीलाच एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आपण हे सगळी जी चर्चा करतोय ना ती आपण अशा व्यक्तीविषयी आता चर्चा करतोय, ती व्यक्ती जी दुर्दैवानं हयात नाही आणि त्यांच्याशी झालेली चर्चा. आता 2 मुद्दे आहेत यावर. चर्चा काय झाली हा एक मुद्दा होऊ शकतो, चर्चेत काय ठरलं हा दुसरा मुद्दा होऊ शकतो. पण दुसऱ्या स्तरावर चर्चा घडलीच नाही, हे खरं होतं की खोटं आहे असं सांगणारा एक दुसरा मुद्दा होतो. जो आपण आत्ता तुम्ही मुद्दा विचारतायत ते म्हणजे एखादी व्यक्ती वस्तुस्थिती नाकारणं ही चीड आणणारी गोष्ट आहे. की एखादी वस्तुस्थिती आहे ज्याचे पुरावे आहेत, ज्याचे व्हिडिओ फुटेजेस आहेत, ज्या बैठकीत काय ठरलं याचे मिनिट्स मांडलेले आहेत, ज्यामध्ये आदरणीय दादांच्या व्हॉट्सअप चॅट्समधल्या मेसेजेस आहेत, या सगळ्या गोष्टी असताना पुन्हा एक विचार करावा लागतो, याची निष्पत्ती काय? जे ताईंनी एका वाक्यात सांगितलं, मग तुम्ही ते एक जर वाक्य, त्या वाक्यातली वेदना जर समजून घेतली तर ती वेदना वेगळी आहे. ज्या ताई त्या दिवशी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की माझा भाऊच राहिला नाही तर आता मी या सगळ्या चर्चा करून काय करू. त्यामुळे समाजकारणातला, राजकारणातला केवळ एक ऑब्झर्वर म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की मग जबाबदारीनं खरंच सांगणं
आणि मग जी भूमिका जी काही घ्यायची असेल ती भूमिका ठामपणे मांडणं, याची सुद्धा वानवा झाली आहे का, हा प्रश्न तयार होतो ना. डायनॅमिक्स आता बदललेत. अगदी खरं. दोन म्हणजे दादा असतानाचे ज्या काही चर्चा घडल्या होत्या, त्यामुळे आम्ही काय म्हणतो की यावर फार खोलात जाऊन काय काय तपशील आहेत, मी जसं तुम्हाला म्हणालो की याचे सगळ्याचे पुरावे, सगळ्याचे मिनिट्स, तारीख वारपासून सगळ्या गोष्टी या तोंडपाठ आहेत आम्हाला. पण हे सगळं असताना डायनॅमिक्सच आता जर बदलले असतील तर मग त्याविषयी आपण किती वेळ चर्चा करणार आहोत आणि काय चर्चा करणार. बरं, आता हे डायनॅमिक्स बदलले आहेत आणि या डायनॅमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे NDA. तो एक सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे भाजप. आणि भाजपचं शीर्ष नेतृत्व जे याला हिरवा कंदील देऊ शकतं ते म्हणजे एक तर पंतप्रधान किंवा गृहमंत्री अमित शाह. अमित शहांनी या पूर्ण विलिनीकरणाला हिरवा कंदील दिला होता का? यामध्ये आता पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत की हा हिरवा कंदील विचारण्यात आला होता का. बरं, या सगळ्या गोष्टी या दादांबरोबर आहेत. म्हणजे तुम्ही एक दादांची जर 16 नोव्हेंबरच्या आसपासची जर एक पोस्ट पाहू शकलात तर मग ती पोस्ट बघून हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो ना की त्या भेटीमध्ये दादा हे एकटेच माननीय गृहमंत्र्यांना भेटलेत. मग त्यावेळी त्यांचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षही नाही आहेत सोबत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे दिल्लीतले खासदारही नाही आहेत सोबत. जे यापूर्वी कधी घडलं नव्हतं ते त्या दिवशी काय घडलं नेमकं, त्यात काय असेल नेमकं, हे अनेक प्रश्न आहेत जे तुम्हाला आणि मला पडू शकतात. पण पुन्हा निष्पत्ती, जी चर्चा झाली, जो हिरवा कंदील दिला नाही दिला, विचारलं नाही विचारलं की दादांच्या मनात आणखी काही वेगळंच होतं. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्षानं आम्हाला कुबड्यांची गरज नाही असं सांगणं ही वस्तुस्थिती होती. पुणे पिंपरी चिंचवडच्या निवडणुकांच्या जो सगळा प्रचाराचा काळ होता, कारण मला तिथं आठवत नाही इतर कुठलेही नेते, म्हणजे आपण काढून बघा, पुणे पिंपरी चिंचवडची जी निवडणूक ही दादांसाठी अत्यंत दादांनी जीव ओतून दिला होता. यामध्ये किती नेते होते हो प्रचाराला? नव्हते. मग यामध्ये कोण कोण प्रचार करत होतं? आपण जर व्हिज्युअल्स काढून बघितले तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना समोर. मग तुम्हाला हा प्रश्न त्यावेळी मला वाटतं खरं तर पडायला हवा होता की अमोल कोल्हेंचा काय संबंध आहे तिथे प्रचार करत राहण्याचा, पण रोहित पवारांचा काय संबंध आहे प्रचार करण्याचा? एकत्रितपणे एका चिन्हावर निवडणूक Exactly. लढता म्हटल्यानंतर आम्हाला स्पष्ट होतं की हे विलिनीकरणाच्या दिशेने जात आहे. मग जेव्हा हा प्रश्न तयार होतो की जेव्हा हे इतक्या समरसतेने गोष्टी होत आहेत आणि त्यानंतर जर कोणी नाकारत असेल तर मग हे का, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात तयार होतो. अगदी 10 जानेवारीला सकाळी अगदी मी पत्रकार म्हणूनही अजितदादांची जी भेट झाली, माझी शेवटची भेट, त्यावेळेला दादांनी स्पष्ट संकेत दिले होते की आम्ही पुढच्या काळामध्ये एकत्र येऊ शकतो आणि त्याचीच ही सुरुवात आहे. आणि याचं स्पष्ट म्हणजे साधारण 20-1 मिनिटाची आमची चर्चा झाली, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिले आणि हे संकेत दिसत होते, म्हणजे नेत्यांनाही दिसत होते, कार्यकर्त्यांना दिसत होते. मुळात या पूर्ण प्रकरणामध्ये आता अजितदादा नाही, त्यामुळे कोणी शहानिशा करावी, त्याच्यावर शिक्कामोर्तब कोणी करावा, हा पूर्ण प्रश्न वेगळा आहे. पण यामध्ये आपण जर आता एक प्रश्न जो सर्वात मोठा तयार होतोय की हे सगळं घडत होतं म्हणून घात झाला का अजित पवारांचा, हा मूळ प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि तोच प्रश्न तुम्हाला काय वाटतं, घात आहे अपघात आहे? तर यामध्ये रोहित दादांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत ना, हे प्रश्न खरंच फार महत्त्वाचे आहेत आणि हा महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे, हे प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रभरातून ही प्रतिक्रिया खरोखर उमटते. तुम्ही सोशल मीडिया बघा, तुम्ही लोकांशी बोला, हे अनेक प्रश्न निर्माण होतात ना. आता मी स्वतः मुंबईत राहतो ना, आणि मलाच पहिला हा प्रश्न पडला की 6:30 वाजता नक्की कुठे ट्रॅफिक जाम असतो. मग 6:30 वाजता ट्रॅफिक जाम असतो, पायलट बदलला जातो, त्या पायलटचा CDR निघाला असेल का? नक्की बारामतीला मी अनेकदा गेलो, बारामतीला 2 एअर स्ट्रीप आहेत, तर जी 110 आणि 290 या ज्या 2 एअर स्ट्रीप आहेत, तर 110ला जर व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता तर 290वरून उतरण्याचा प्रयत्न झाला का? नेमकं ATCC कॉन्व्हर्सेशन काय झालं? अनेक प्रश्न आहेत. आणि शिवाय रोहितदादांनी जे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत की तुम्ही आत्ताही जर बघितलं की काल परवा जे एक स्टेटमेंट आलं ब्लॅक बॉक्सच्या संदर्भामध्ये, तर काही एक्सपर्ट्स असं सांगतात ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटाच्या बाजूला असतो. आणि अगदी तुम्ही अहमदाबादची जर दुर्घटना बघितली तर अहमदाबादच्या दुर्घटनेमध्ये त्या विमानामध्ये लंडनला जाईपर्यंत फ्यूल होतं. म्हणजे मग तो ब्लास्ट जास्त मोठा होता का? अगदी. तो ब्लास्ट जास्त मोठा असताना त्याचा ब्लॅक बॉक्स रिकवर होतो, त्याचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. पण बारामतीत जी दुर्घटना दादांच्या बाबतीत घडली त्या बाबतीत अशी
मागणी येते आणि मग हे प्रश्नचिन्ह आणखी वाढत जातात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची स्वच्छ उत्तरं येत नाहीत आणि दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनात शंका आहे. ती शंका राहणार, कारण महाराष्ट्रानं साधंसुद्धा नेतृत्व नाही गमावलं. महाराष्ट्रानं एक फार मोठा नेता गमावला आहे. महाराष्ट्रानं ग्रामीण अर्थकारणाची, सहकाराची, ग्रामीण राजकारणाची एक फार महत्त्वाची जाण असणारा नेता दादांसारखा गमावला आहे. आणि त्यामुळे या सगळ्याचा सखोल तपास हा होणं गरजेचं आहे. आणि रोहित पवारांनी जे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ना, याची समाधानकारक आणि स्वच्छ उत्तरं समोर येणं हे गरज आहे. अगदी खरं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला छावा म्हणून अजित पवारांकडे बघितलं जात होतं आणि त्यांची जर अशा स्वरूपामध्ये अपघाती निधनातून हत्या करण्याचे प्रयत्न झाला असेल तर हा अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. आणि त्यामुळे प्रश्न तयार होत आहेत. प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार, ती शासनाला द्यावी लागणार, ती प्रशासनाला द्यावी लागणार आणि ती नेतृत्वालाही द्यावी लागणार. आणि तीच प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात या पूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेला आता हा अपघात आहे की घात आहे हा प्रश्न तयार होतो आहे, त्यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो की विमान ज्या स्वरूपामध्ये रनवेजवळ येतं, ॲप्रोच करतं आणि ॲटोमॅटिक त्याचं टिल्ट होतं आणि ते ज्या स्वरूपामध्ये टिल्ट होतं तो सहजासहजी टिल्ट होण्याचा प्रकार नाही आहे. एक तर इंजिन फेल्युअर आहे कम्प्लिटली किंवा ते स्वतःहून टिल्ट होतं आहे. तर या संदर्भात पायलटवर जो शंका घेतली जाते आहे ती कशा स्वरूपाची आहे? तर बघतो आज रोहितदादांनी केलेलं प्रेझेंटेशन जर सगळ्यांनी बारकाईने बघितलं ना तर अनेक प्रश्न आहेत. माझं म्हणणं हेच आहे, कोणावर थेट आरोप करण्यापेक्षा या अनेक गोष्टी ज्या आहेत ना, या अनेक गोष्टींची पडताळणी आणि त्यांचा अगदी काटेकोरपणानं तपास, लिव्हिंग नो स्टोन अनटर्न, ही मागणी आहे. आणि ही मागणी जर पूर्ण झाली तर याच्यावरचं जे काही संशयाचं धोका आहे हे दूर होईल असं मला वाटतं. या घटनेनंतर तुम्ही माननीय शरद पवारांची काही चर्चा केली या पूर्ण प्रकरणात की आता काय? यानंतर पवारसाहेब, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे खरं तर रुग्णालयात लगेच भरती झाले. सुरुवातीला अनेक लोकांना सांत्वनासाठी अनेक लोकांना साहेब भेटले आणि त्यानंतर ते रुग्णालयातून आत्ता त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाले आणि आता आमची त्याविषयी चर्चा होईल. पण दुसऱ्या एका फार महत्त्वाच्या मुद्द्यावर मला ही आपलं एक लक्ष वेधायचं आहे की पण हे सगळं घडताना महाराष्ट्रात काय घडतं याचा एकदा विचार करून बघा. की दुर्दैवानं दादांचं ज्या दिवशी ही घटना घडते त्याच दिवशी त्याच खात्याच्या फाईल्स याच्यावर सही केली जाते. घाईघाईने आज त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय का? स्थगिती दिली गेली किंवा आज मला सगळं त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं. ही हिंमत होते कशी? याचे धागेदोरे कुठपर्यंत पोचलेत? मग याचे धागेदोरे आणखी खोलपर्यंत गेलेत का? कारण तुम्ही विचार करा, अल्पसंख्याक शाळांचा दर्जा जेव्हा दिला जातो त्याला केवढ्या मोठ्या सवलती मिळतात आणि जेव्हा तुम्ही सेंट झेवियर्स आणि पोद्दार सारख्या शाळा त्यामध्ये जर असतील तर दिसतं तेवढं प्रकरण सोपं आहे का? की याची पाळंमुळं आणखी खोलपर्यंत गेलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना, या सगळ्याकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. चला, आता ज्यावेळेला आपण ह्या सातत्याने या विषयाकडे येतोय, अपघाताच्या विषयाकडे येतोय, विमान प्रवास हा काही सर्वसामान्य माणसाच्या क्षमतेतला प्रवास नसतो. साधारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लोक जी प्रशासनातली, उद्योग जगतातली अशा चार्टर्ड प्लॅनने ते प्रवास करत असतात. मुळात याचा मेंटेनन्स हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि जर अशा महत्त्वपूर्ण व्यक्ती प्रवास करत असतील तर त्याचा मेंटेनन्स आणि त्याचं ऑडिट होणं गरजेचं नव्हतं का? आणि जर तो मेंटेनन्स कोण करत होता हा जो प्रश्न उपस्थित होतोय त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? तर याविषयी रोहितदादांनी पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण दिले. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट जो आपण विमान प्रवासाचं म्हणालात, यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा जेव्हा विमानातून प्रवास करतो ना, तुम्हाला मला सुद्धा माहीत नाही आज की आपण ज्या विमानातून प्रवास करतो ते विमान सेफ आहे की नाही. दुर्दैवानं DGCA जे ऑडिट करतं हे वर्षातून एकदा करतं. अजून आपल्या देशामध्ये अशी सगळ्यात महागडी आपली आज ज्याला म्हणतो आपण वाहतुकीचं साधन आहे, आपल्याकडे अजूनही रोबस्ट मेकॅनिझम नाही आहे की मी ज्या विमानात पाय ठेवतोय ते विमान एअरवर्दी आहे की नाही. मी पुन्हा म्हणतो एअरवर्दी. म्हणजे आजही रोहित दादांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये एक्स्ट्रा फ्युलचा मुद्दा मांडलेला आहे. हे एक्स्ट्रा फ्युल अशा पद्धतीनं कॅरी करणं हे एअरवर्दीनेसच्या व्याख्येत बसतं का? अगदी. की मग फक्त वर्षाच्या शेवटी या गोष्टी केल्या जातात आणि जेव्हा वर्षातून एकदा DGCA जेव्हा या सगळ्या गोष्टी तपासतं तेव्हा काही लॉगमध्ये फेरफार करण्याची जागा राहते का? आणि मग एअरवर्दीनेसचं तो जो लॉग आहे
बरं, जेव्हा आपण प्रवासी वाहतूक कंपन्या ज्या काही आहेत, एअर इंडिया झाली, इंडिगो झाली, या सगळ्यांना या संदर्भामध्ये कदाचित थोडीशी फेरफार करण्याची शक्यता कमी असेल, तर ती चार्टर्ड विमानांमध्ये जिथे जास्तीत जास्त VVIP प्रवास करतात, इथे या फेरफारीची शक्यता जास्त असते का? हे प्रश्न तयार होतात. अगदी मुळात तुम्ही जर विमान प्रवास कधी केला असेल तर तुम्ही जर तेलाची बाटली नेलीत 100 ग्रॅमपेक्षा जास्तीची, किंवा अगदी नारळ नेलं प्रसादाचं, तर काढून ठेवायला सांगितलं जातं. तेल सगळे डोक्याला लावायचं तेल असलं खोबऱ्याचं, तेही काढून ठेवायला सांगितलं जातं. आणि बॉडी स्प्रे असला जास्त वजनाचा तर तोही काढून टाकायला लावला जातो. मग अजित पवारांच्या विमानामध्ये साधारण 25 ते 30 लिटरचे किंवा जास्तही त्यापेक्षा जास्त क्षमतेचे कॅन भरून एव्हिएशन फ्यूल किंवा फ्यूल हे का ठेवलं गेलं आणि ते ठेवायला मुळात परवानगी कोणी दिली, हा मूळ प्रश्न येतो. त्या ठिकाणी विमानामध्ये जास्तीचं तेल भरून ठेवलं गेलं होतं असं सांगितलं जात आहे. मुळात अशा विमानाला गरजच काय होती इतक्या मोठ्या प्रमाणावर तेल साठवून प्रवास करण्याची? हा अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे आणि त्यातून शंकेला खूप मोठा वाव मिळतोय की ही हत्या होती का, हा मूळ प्रश्न तयार होतोय. तुम्ही एका प्रश्नाला थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला. मीच आता माझ्याकडून थेटपणे विचारतो. एक आरोप केला जातो की प्रफुल्ल पटेलांची कंपनी आहे जी MRO म्हणून काम करते, जी या विमानाचं मेंटेनन्स करत होती. त्यात तथ्य आहे का? नाही, मी तेच आपल्याला म्हणालो की याची संपूर्ण तपासणी, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून ही पूर्ण अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचे अजितदादांबरोबर जे काही संबंध होते, हे संबंध पाहता माननीय मुख्यमंत्री यामध्ये कोणतीही हयगय करणार नाहीत. तपासामध्ये यामध्ये ज्या काही यंत्रणांची ही गोष्ट मदत घ्यावी लागेल ती घेतली गेली पाहिजे. म्हणजे आज अजितदादांच्या पक्षांच्या नेत्यांनी CBI चौकशीची मागणी केली, तर त्या नेत्यांनी सुद्धा ही गोष्ट नक्कीच सांगितली असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो की असं काय घडलं, अशी काही वेगळी माहिती त्यांच्या हातात आली आहे का, म्हणून त्यांनी CBI चौकशीची मागणी केली. कारण माननीय पंतप्रधानांना त्यांची भेट झाली, माननीय गृहमंत्र्यांची त्यांची भेट झाली, त्यावेळी न करता आत्ताच जी मागणी केली त्यामध्ये काही आणखी वेगळं त्यांच्या हातात आलं आहे का, असू शकतं, आणि त्यामुळे त्यांना त्यातलं गांभीर्य आणखी जाणवलेलं असू शकतं. आमची म्हणणं एकच आहे की यामध्ये जे काही समोर आहे ना, जी काही वस्तुस्थिती ना, ती समोर आणावी. अगदी मुळात 210 कोटीचा इन्शुरन्स या विमानाचा उतरवण्यात आला होता आणि जे पायलट होते त्यांचा 50 कोटी रुपयांचा इन्शुरन्स काही महिन्यापूर्वी काढला गेला होता. हेही शंकेची कारणं तयार होत आहेत. तर या संदर्भात तुम्ही राष्ट्रवादीचे नेते म्हणून या सगळ्याकडे कसं बघतात? कारण रोहित पवारही शंका व्यक्त करतात आणि समोर आल्यानंतर कोणीही म्हणेल, म्हणजे कोणत्याही पोलीस तपासामध्ये एखाद्या व्यक्तीनं इन्शुरन्स काढावा आणि तातडीनं लगेच त्याचा एखादी घातपात व्हावा किंवा तो एखाद्या अपघाताचा भाग व्हावा, शंकेचं कारण तयार होतं. इथे तुम्ही कसं बघताय? मी आपल्याला तेच म्हणालो की हे जर सगळे बिंदू तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केला ना, तर शंकेचं धुकं आणखी गडद होतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे यामध्ये कोणाच्याही मनात कुठलंही राजकारण येण्याचं कारण नाही, पण रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाला टाळलं गेलं किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तर शंकेचं प्रश्नचिन्ह आणखी गडद होईल. मुळात शंकेचं धुकं हे जास्त गडद होत चाललं आहे आणि मुळात त्याच धुक्याचं कारण देऊन विमान अपघातही सांगितला गेला आहे. मुळात या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे, नाही तर महाराष्ट्रानं जे इतिहासात संभाजी महाराजांच्या रूपानं कपटी अशा स्वरूपामध्ये त्यांना पकडून देण्यात आलं आणि त्यांची हत्या केली गेली, तशाच स्वरूपाचा काही प्रमाणावर कपट केलं गेलं का आणि त्यातून ही अपघाती हत्या करण्यात आली, असं शंका जी आहे ती महाराष्ट्राच्या मनात दाटून राहील. आणि ही शंका जर निरसन झाली नाही तर मग राजकारण्यांवरचा विश्वास उडेल आणि त्यामुळे याचं निरसन करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता सुजाणे ती योग्य पद्धतीने त्याचं उत्तर शोधेल. अमोलजी, तुम्ही या चर्चेमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आलात, अनेक प्रश्नांची ब्लॅक अँड व्हाईट उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही ग्रे एरिया भरपूर आहे. तुम्हाला पुन्हा एकदा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये यावं लागेल लवकरच, अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.